डिसेंबरसाठी सुनेत्राताई पवार यांचं नाव होण्याची शक्यता आहे आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना मुंबईला बोलवण्याची शक्यता आहे। बघा, पहिली गोष्ट तर असं वाटतं की अजितदादाची राग पण शांत झाली नाही, इतक्या लवकर ह्या घडामोडी होतील असं वाटलं नाही। परंतु सर्वस्वी पवार कुटुंब हे अशा दुःखक्षणी एकत्र येतं, एकत्र बसतात आणि एकत्र निर्णय घेतात। आणि मागच्या काही महिन्यापासून जर आपण पाहिलं असेल तर दादांची सुद्धा मानसिकता हीच आहे की दोन्ही पक्षांनी एकत्रित येऊन निर्णय घ्यावेत आणि तशा प्रकारची अनुभव आपण महापालिकेत आणि जिल्हा परिषद आपण घेत आहोत। आणि म्हणून पवार साहेबांच्या संपूर्ण कुटुंबाने आणि पक्षाच्या लोकांनी बसून सुनेत्रा ताईचा निर्णय घ्यायचा का किंवा आणखी कोणाचा, हा सर्वस्व अधिकार या परिवाराचा आहे आणि मला वाटतं परिवार योग्य तो निर्णय घेईल। आमच्यासारख्याने त्यांच्या परिवाराच्या मध्ये किंवा पक्षामध्ये तोंड खुपसण्याची गरज नाही आणि म्हणून योग्य ते निर्णय त्या ठिकाणी ते घेतील। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यानंतर ते महायुतीमध्ये येतील। आता हा सगळा निर्णय त्या दोन्ही परिवारावर आहे। एका परिवार आहे जे दोन ठिकाणी काम करतात, हे एकत्र येऊन त्यांनी काय निर्णय घ्यायचा आहे। पवार परिवार गेल्या 60 वर्षापासून राजकारणामध्ये काम करतं, चांगला वाईट त्यांना सगळं करतं। त्यांच्या मागे पितामह भीष्म म्हणून पवार साहेब उभे आहेत, त्यांच्या अनुभवात योग्य ते निर्णय घेतील। महापालिका निवडणुकीदरम्यान अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं, ते भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल माझ्याकडे आहे आणि त्यानंतर ही घटना दुर्दैवी घटना घडलेली आहे, त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात। तुमचा जो संशय आहे की माझ्याकडे फाईल आहे म्हणून कोणीतरी काही गेम केला, ते सारसा 100% कोणी या विषयाला असा दृष्टिकोन पाहू नये। हा केवळ केवळ निव्वळ 100% अपघातच आहे, हा घातपात होऊ शकत नाही। संजय राऊतांनी चौकशीची मागणी केली, चौकशी झालीच पाहिजे। त्यांनीच काय सगळ्यांनी मागणी केली, शिंदे साहेबांनी केली, देवेंद्रजींनी केली, सगळ्यांनी केली, आम्ही पण करतो की या अपघाताची चौकशी झाली पाहिजे। चौकशी अंतिम जे काय निष्पन्न होईल त्यानुसार सरकारने कारवाई केली पाहिजे, पण तुर्तास तरी अख्खा महाराष्ट्राला दिसतंय की हा घातपात नाहीये। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यानंतर महायुतीमध्ये आल्यानंतर उभाटाचं फाईल आता कोणाचा विचार करण्याची गरज नाहीये, पवार कुटुंबाला स्वतःला विचार करण्याची गरज आहे। त्याच्यामुळे पवार कुटुंबाची खूप मोठी हानी झालेली आहे। एक कर्तृत्व म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक परिवाराला सांभाळणारा नेता गेलेला आहे, त्याच्यामुळे पहिले परिवार जर ते पाहतील, दुसऱ्याची पर्वा ते आता सध्या करणार नाही। नाना पाटील म्हणतात की भाजपसोबत जेवढे पक्ष गेले ते वर येऊ शकले नाही, भाजपसोबत जेवढे पक्ष गेले आता ते वर येऊ शकले नाही। भाजपसोबत जाणारा पक्ष एकनाथ शिंदेचा महाराष्ट्रात 2 नंबरवर आला। अजितदादांच्या पक्षाने चांगली मुसंडी मारली, त्याच्यामुळे डुबत चाललेल्या काँग्रेसला स्वतःमुळे तशी भीती वाटते की ते सोबत गेले नाही तरी ते मातीत चालले, पण आम्ही सोबत असूनही आम्ही महाराष्ट्रात 2 क्रमांकावर आहोत। त्यानंतर भाजपाने ज्या पाठबळ जाहीर दिल्या त्याच्याऐवजी त्यांनी जे आरोप केले अजित पवार 70,000 कोटीचे भ्रष्टाचारचे, ते त्यांनी बिनशर्त मागितले। निश्चितपणे आता दादा नाही आहेत, त्याच्यामुळे दादाच्या चारित्र्याला कलंक लागेल अशा काही गोष्टी घडल्या असतील तर त्या थांबल्या पाहिजे। म्हणजे भाजपने जे आरोप मागे घेतले पाहिजे, थांबल्या पाहिजे। अशा काही गोष्टी असतील ज्या दादाच्या चारित्र्याला बदनाम करत असतील मृत्यूनंतरही, ते थांबलं पाहिजे। तुम्ही संजय राऊतशी तुम्ही सहमत आहात काय त्यांच्या त्या स्टेटमेंट? त्याच्याशी सहमत असल्याचं कारण हे माझं वैयक्तिक मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।